तुंगारेश्वर नदीतून नागरिकांचा जीवघेणा प्रवास। नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। वसई विरार महापालिका क्षेत्रातून एकीकडे आदिवासी पाडे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत। आदिवासी पाड्यात जाणारे रस्ते आणि विविध समस्यांमुळे आदिवासी त्रस्त झाले आहेत। परंतु वसई विरार महापालिका प्रशासन आदिवासींच्या या समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने आदिवासींनी आता संताप व्यक्त केला आहे। महानगरपालिका क्षेत्रातील आदिवासी पाडे अराजकतेच्या खाईत लोटले असतानाच येथील आदिवासींना जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे। वसई तालुक्यातील जी तुंगारेश्वर नदी आहे ती बेलीचा पाडा या आदिवासी पाड्यातून जाते। बेलीच्या पाड्यातून नागरिकांना चक्क तुंगारेश्वर नदी ओलांडून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे। सध्या पावसाळा सुरू असून मोठ्या प्रमाणात या नदीतून पाणी वाहत आहे। असे असतानाही बेलीचा पाड्यातील नागरिक व शाळकरी विद्यार्थी पाण्यातून मार्ग काढत पलीकडे जात आहेत। त्यात जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे महापालिका प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी या गंभीर घटनेकडे लक्ष देऊन पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा, असा संताप नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे। तुंगारेश्वर नदीच्या बाजूला मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती आहे। त्यातच बेलीचा पाड्यालगत जी तुंगारेश्वर नदी गेली आहे त्या नदीलगत संरक्षक भिंत देखील बांधण्यात आलेली नाही। त्यामुळे रात्री अपरात्री मोठी जीवितहानी या ठिकाणी होऊ शकते। त्यामुळे नागरिकांचा जीवघेणा प्रवास पाहता प्रशासनाने याची दखल घेऊन बेलीचा पाडा या ठिकाणी संरक्षक भिंत बांधून द्यावी, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे। यावरील तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राइब करा व बेल बटन दाबा। धन्यवाद।